सैनिक असो की मैदानावर घाम घालणारा खेळाडू असो, प्रत्येक जण आपल्या कामातून महाराष्ट्राचा मान उंचावतो. तो आजचा दिवस महाराष्ट्र दिन 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आजचा 1 मेचा दिवस आपण अनुभवतायत. महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही, तर ती एक भावना आहे, एक जिद्द आहे, एक ओळख आहे. ती जगात डोकं वर काढून उभी आहे. कृपया करून ज्या खेळाडू कक्षेच्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या मात्र आपण खेळाडूंसाठी द्यायच्या आहेत. हे सध्या आपण पाहतायत आमचे लाडके मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून आज 1 मेचा दिवस महाराष्ट्र दिन आणि आज ऑल इंडिया ओपन आज संघ सुद्धा मात्र भरपूर टेनिस क्रिकेटचे दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. अगदी या चिमुरड्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपेंद्रजी गरत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आणि आजच्या दिवशी आपण ठरवूया आपल्या संस्कृतीचा अभिमान जपू, एकमेकांना साथ देऊ आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाऊ. हे आपण पाहतायत अजयदादा भोईर यांना आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन. सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान अभिमान सध्या आपल्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. अजयदादा भोईर यांना आपण पाहू शकाल. क्रिकेटच्या प्रेमापोटी नेहमीच तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व आमच्या ग्रामीण क्रिकेटला पुढे जायला चालना मिळाली पाहिजे या हेतूने सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. गोगा 11 टीमचे एक 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येतील. सामन्याला होईल सुरुवात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये टायमिंग सेट केलं जाईल. प्रत्येक षटकासाठी तुमचं जे पहिल्या षटकासाठी किती वेळ घेतलाय ते सुद्धा तुम्हाला कळवलं जाईल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑल इंडिया ओपनच्या फॉर्मॅटला होते सुरुवात. आजचा 6वा दिवस या स्पर्धेचा. एबी ग्रुप ट्रॉफी 2026 लाईव्ह ऑन प्रिन्स मूवी जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक शब्द सुनानी सहर्ष स्वागत. आणि सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. प्रत्येकाने तुषार बसवत. चला करूया काउंटडाऊन सुरू आणि सामन्याला करूया सुरुवात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल या वेळेला पाहायला मिळतो 8:03 डिलिव्हर्ड झाला आणि पहिल्याच बॉलवर लो फुल टॉस बॉलला ऑन साईडला कडक शॉट. 6 धावन करता मॅग्निफिसंट टायमिंग. एबी ग्रुप ट्रॉफी षटकार 6. भूषण पाटीलच्या पहिल्याच बॉलवर करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार एफपीएच्या बॅटमधून येतोय. खणखणीत षटकार. सध्या आपण पाहतायत प्रतीक मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु भूषण पाटील यावेळेला सांगतोय मला का बोलवलंय या टीम मध्ये आणि चांगला झेल कन्वर्ट केला गेलाय. ग्रेट कॅच. सध्या मंदार भोईर यांना आपण पाहू शकाल. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद गॉन. आणि कॅमेरामॅनचं कॅमेरा वर्क अप्रतिम आणि समीर तामोरे ब्रँड ऑफ दांडी अप्रतिम. चांगला झेल टिपला गेला. अंडर 25 चा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अप्रतिम हा झेल टिपला गेलाय. मॅग्निफिसंट कॅच. षटक क्रमांक पहिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. यस संपार. फोन नको करू तिकडे मध्ये जाऊन.
पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्या बॉलवर प्रतीक या खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला जावं लागलं. चांगला झेल समीर तामोरीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. भूषण पाटीलने कमबॅक केलंय दुसऱ्या बॉलवर. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचा प्रतिम आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपण अनुभवतायत. सध्या मैदानाच्या आतमध्ये आमचे आयोजक प्राण भोईर अँड हर्षल घरत यांना आपण पाहतायत. चला सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या बॉलवर मिळाली विकेट. भूषण पाटीलच्या बॉलवर समीर तामोरेने खूप चांगला झेल टिपला आणि तिसरं यावेळेला आपण पाहतायत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना उत्सवला आपण पाहू शकतायत. उत्सव कोती बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रीजवर. स्टार्ट ऑफ द मॅच. आणि यस विकेट डाऊन. आल्या पावली परत जात असताना पाहायला मिळतोय उत्सव कोती बॅक टू द डगआउट. भूषण पाटील या वेळेला हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज. पहिल्या बॉलवर षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ते टॅलेंट आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे. फलंदाज बाद. उदयजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबरीने स्वप्नीलजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वप्नीलजी भोईर व्यासपीठावर आपण असणार व्हायचंय, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. कालच्या दिवसात टिंबवली हा संघ पाहायला मिळाला होता, त्यांनी पुरस्कृत केलेला. आजच्या दिवसात सुद्धा एक ऑल इंडिया ओपनचा संघ पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आकाश शिंगडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि हॅट्रिक बॉलवर आहे भूषण पाटील. चांगला बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला होता. हलकासा जरूर बॉलने वळण घेतलं. गुडलेन स्पॉटवरून बॉल अचानक आतमध्ये येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. अतिशय चांगली सुंदर गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत. सुपर बॉलिंग. चांगला बॉल, तेवढाच वेगवान बॉल पाहायला मिळतो. प्ले आणि मिस. सर बॉल विकेट कीपर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली विकेट किपिंग करत असताना महेश राऊत, अर्थातच गुरु. बरेच वर्ष विकेट किपरच्या भूमिकेत ॲज अ बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा समोरून मात्र वळवलंय. काय गोलंदाजी केले भूषण पाटीलने, यासाठीच ओळखला जातो. मॅग्निफिसंट बॉलिंग. अक्षरशः पहिला चेंडू वगळता आपण पाहिलं तर काय गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर काय घडलं यापेक्षा मला 5 बॉल आता व्यवस्थित हाताळायचे आहेत. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे मला क्रिकेटने शिकवलंय. कारण सतत जर भूतकाळ जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवला तर येणारा काळ हा, वर्तमान काळ हा खराब जातो आणि हे सत्य आहे. परंतु ते पहिल्या षटकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काय गोलंदाजी केली. खेळपट्टी अक्षरशः मात्र यावेळेला भूषण पाटीलच्या प्रेमात पडली. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस देवा 11 टीम 6-2.
सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय शुभम पाटीलला. कल्याण डोंबिवली मधून बिलॉंग करणारे ते गोलंदाज सध्या आज पालघरच्या नगरीमध्ये या रावळीच्या मैदानात त्यांचे पदस्पर्श पाहायला मिळतात आणि त्यांची जी गोलंदाजी करण्याची टेक्निक, त्यांची गुणवत्ता अफलातून पाहायला मिळाली भूषण पाटीलची. आता शुभम पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. लेफ्ट हँड बॅटर तुषार बसवत यंदाचा फॉर्म पाहता फॉर्मामध्ये आहे. पहिलाच बॉल ऑफ कटर बॉल होता, मात्र सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. ॲप्रिसिएट करत असताना महेश राऊत गोरूला आपण पाहतायत अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी करताना डॉट बॉलची सांगता झाली. ॲक्शन रिप्ले पहा ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने आले आणि परफेक्ट ऑफ कटर बॉल पाहायला मिळाला. फिंगरचा चांगला वापर केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, चाबुक शॉट. काय फटका खेळलाय अप्रतिम तुषार बसवतच्या बॅट मधून. नेत्रदीपक खणखणीत चौकार, 4 रन. निघून गेला होता. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा. ऑन साईडला टक्कन आवाज आलाय, पूल केलंय आणि सरळ बॉलला गुल केलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. वॉट अ शॉट, फ्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा. सोळा धावसंख्येवर चौकार आलाय, षटकार आलाय. म्हणूनच मी म्हटलं होतं की हा खेळाडू सध्या यंदाचा फॉर्म पाहता फॉर्मामध्ये आहे. सातत्य तुमचं खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. कन्सिस्टन्सी, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास सध्या तुषार बसवतच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पोपा 11चे प्रोप्रायटर खानिवली, खास करून आदरणीय श्याम हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वाडा तालुक्यामध्ये नेहमीच कॉपरेट असतं, त्यांचं वेलकम आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अप्रतिम ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. काय फटका होता, नेत्रदीपक सौंदर्यपूर्ण फटका. मनोज पाटील मन्या पुढे ससावेल. ब्रँड आहे विठ्ठलवाडीचा, अभिमान सफाळ्याचा. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर शुभम पाटील चौकार, षटकार, 2 रन. आता कमबॅक केलंय चौथ्या बॉलवर. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. चांगला बॉल होता, वेगवान मारा केला होता या बॉलवर. फिल्डर पुढे ससावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने प्रथम बॅटिंग करत असताना देवा 11 काय जबरदस्त क्लोज एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत गोलंदाजाचे. त्याची आर्म ॲक्शन, त्याची गुणवत्ता, बॉल कशा पद्धतीने आतमध्ये येतोय, तो फिंगरचा कशा पद्धतीने वापर करतोय, हे सपशील तुम्ही मात्र यावेळेला झूम करण्याची गरज सुद्धा लागणार नाही. अशा पद्धतीने प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन यावेळेला प्रतिम दर्शवत असताना 19ला 2. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आकाश शिंगडे सध्या स्ट्रगल करतोय. 3 बॉल त्याने 4 बॉल जवळजवळ फेस केलेत आणि काय गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 2 षटकाच्या समाप्ती अखेर.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 19 लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर 4 षटक अजून सुद्धा आहे. तुषार बसवतचा विचार केला तर 5 बॉलमध्ये 13 रन त्याच्या बॅटमधून आले. तर एका साईडला आकाश शिंगडेने अजूनपर्यंत आपलं खातं खोललेलं नाहीये, त्यामुळे थोडासा स्ट्रगल करतोय. परंतु स्ट्रगल हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो, संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. त्याच्यातून कसं निखरायचं हे मात्र आपल्या विचारांवर अवलंबून असतं. 2 षटकांचा खेळ, 19 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. देवा 11 टीम. मित पटेल वरून मात्र या खेळाडूला इन्व्हाइट केलंय आजच्या दिवसामध्ये. या वेळेला बॅटचा टो एंड होता. विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. तुषार बसवतने सांगितलं थँक्यू व्हेरी मच मित पटेल, खूपच धन्यवाद असतील. परंतु आता कितपर्यंत संधीचं सोनं करेल. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वाचा भाग असतो आणि या वेळेला ते एक्सप्रेशन त्याचे चेहऱ्यावरचे निराशेचे पाहायला मिळाले. नाराज झाला. जर बॉल या वेळेला चिपकला असता तर डेफिनेटली एक चांगला बेस्ट कॅच पाहायला मिळाला असता. चांगला बॉल आहे का? यस, डेफिनेटली बॅटच्या अगदी खालून बॉल निघून जातोय. क्लोज कीपर आहेत महेश राऊत उर्फ गोरू. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 19. देवा 11 या टीमची. पुन्हा एकदा बॉल तयार. मित पटेल त्या बॉलला लेफ्ट केलं होतं, मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल जतीन भोया सरांकडून आणि 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 20 लॉस ऑफ 2 विकेट. या वेळेला मोठा प्रहार जागेवरून खेळले. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग, माइंड ब्लोईंग शॉट. तुषार बसवतच्या बॅटमधून पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. 6 धावा. झाला आणि सरळ बॉलने मात्र वेध घेतला बाउंड्री लाईनच्या पार. षटकार आला. तुषार बसवत थांबणाऱ्यांमध्ये नाहीये. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर असलेला असा खेळाडू. 8 बॉलमध्ये 19 रन त्याच्या बॅटमधून आलेत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. पुन्हा एकदा जागेवरून खेळलेत, परंतु इथे बॅटचा टो इन लागतोय. सेफ झोन मध्ये आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 27 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 4 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. 5 बॉल डॉट खेळलेत आतापर्यंत. आकाश शिंगडेने मात्र काही अकाउंट ओपन केलेलं नाहीये. शेवटचा बॉल. या वेळेला अखेरकार 1 षटक त्याने खेळलं. कोणती धाव आली नाही. व्यर्थ 6 बॉल गेले आणि आकाश शिंगडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. बॅक टू द डगआउट. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 27 या धावसंख्येवर. बॅटचं टॉप एज महेशरावच्या हातामध्ये हा बॉल विसावला आणि इथून मात्र आपण पाहू शकतायत विकेट मिळते मित पटेल या गोलंदाजाला. आजच्या दिवसासाठी जर आपण पाहिलं तर हे जे कलरफुल प्रिंट टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचे सौजन्य करते आमच्या व्यासपीठावर सध्या पाहायला मिळत आहेत आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब दहिसर, जयजी पाटील साहेब दहिसरवरून आलेत, मोरीजी वैती साहेब दहिसरवरून आणि प्रभाकरजी पाटील साहेब दहिसरवरून. या सर्वांचं आमच्या लाडक्या दातृत्व व्यक्तिमत्वांचं
मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून अजयदादा बोईर एबी ग्रुपच्या संपूर्ण टीम कडून मनपूर्वक धन्यवाद आहे. 3 षटकांचा खेळ, 27 धावा, 9 बॉलमध्ये 20 रन. तुषार बसवत काय बॅटिंग केले. अतुल ठाकरे आता सध्या आपण पाहू शकतायत हा खेळाडू कामन टीममधून बिलॉंग करणारा. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे सुद्धा गुणवत्ता आहे. टीम 94 कामन टीममधून सातत्याने तो खेळत असतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 1 शतक अतुल ठाकरेच्या नावावर सुद्धा आहे. तोच नॉन स्ट्राईक एंडला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण पाटीलचा बॉल, काय भूषण पाटीलने गोलंदाजी केली आणि तुषार बसवत सारख्या फलंदाजाला इथे ट्रॅप रचला गेला आणि त्या ट्रॅप मध्ये शिकार जरूर मिळाले. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. तुषार बसवत एक सेट फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट गॉन. ला 4. चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश तुंबडा उर्फ एप्पी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. ओरिजिनल टीम मधून अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघामध्ये तो खेळला. रवींद्र पाटील, रवी पाटील चोया नावाने जास्तीत जास्त त्याला पसंती दिली. श्याम पाटील बेस्ट विकेट कीपर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्पेशल खेळाडू डिसेबल क्रिकेट आणि ते आदर्श नेहमीच पाहायला मिळतात. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीममधून त्याची वर्णी लागली आणि त्यानंतर तो खूप वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्पष्टपणे दिसला. त्यानंतर टीम 94 कामन टीमचा भरवशाचा पॅकेज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तोच प्रकाश तुंबडा सध्या पी मैदानाच्या आतमध्ये. एकाच टीममध्ये 2 खेळणारे खेळाडू अतुल ठाकरे आणि प्रकाश तुंबडा अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटीलचं मी कौतुक करेन. पहिला बॉल त्याने षटकार दिल्यानंतर जो लयबद्ध झालाय तो अफलातून पाहायला मिळतोय. भूषण पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना आल्या आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांकडे अपील केली होती परंतु पंच सहमत नाही आहेत. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. तुमच्याकडे एक रिव्ह्यू जो दिला गेलाय, एक व्हाईट बॉल साठी, नो बॉल साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बाकीचे मात्र पंचांकडे ज्या ऑथॉरिटी आहेत. 27 ला 4. भूषण पाटील पुन्हा एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो ओव्हर द विकेटने. अप्रतिम. सुपर. काय फिंगरचा वापर केलाय. अप्रतिम करत असताना आपण पाहू शकतायत कधी लेग कटर कधी ऑफ कटर. अतिशय चांगली गोलंदाजी. मॅग्निफिसंट बॉलिंग. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक सध्या तो दाखवत असताना पाहायला मिळतोय. या बॉलला जर आपण पाहिलं तर लेफ्ट केलं. यस फाईट बॉल. जतीन भोया सर वळतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर ओरिजिनल डिसिजन आपण पाहिलं तर फाईट बॉल आहे परंतु रेफर केलंय आणि गोलंदाज सांगतायत की हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये, आम्ही चॅलेंज करतोय. थर्ड अंपायर टीव्ही अंपायर शाहिद मोमेन सर. पाहता येईल भूषण पाटीलचा स्पेल अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट त्याने 2 विकेट घेतल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर दुसऱ्या आपल्या स्पेलमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू रिटर्न मिळेल. अगदी ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. प्रथमेश पाटील दर्शवतील त्या पद्धतीने आपण पाहिलात कशा पद्धतीने फेअर डिलिव्हरी आपण पाहत आहेत. ओव्हर द विकेटने आले आणि बरोबर लेग स्टंपच्या वरून बॉल हाय हॅलो बाय बाय करत निघून गेला आणि शाहिद मोमेन सरांनी सांगितलं की नाही यावेळेला इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि जतीन भोया सरांनी सांगितलं तो जो सिग्नल होता तो मात्र रिव्हर्स घेतला गेला. ऑफ साईडला खूप चांगला फटका. तेवढीच चांगली फिल्डिंग. कंट्रोल केलं. संयम बाळगला यावेळेला. चांगली फिल्डिंग करत असताना आपण पाहू शकलात. मॅग्निफिसंट फिल्डिंग.
सध्या मनोज पाटील त्या ठिकाणी मण्याला आपण पाहत आहेत. 2 मोटरसायकल ज्याच्या नावावर आहेत तोच खेळाडू पुढे आला होता फ्रेममध्ये. आदरणीय सन्माननीय महादेवजी गरज साहेब, जे परेशजी गरज साहेब यांचे पिताश्री आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जे पहिलं पारितोषिक या स्पर्धेचं पाहायला मिळतं, त्यांचे पिताश्री या ठिकाणी महादेवजी गरज साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चांगला बॉल होता, अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारे आणि परफेक्शन बॉलिंगमध्ये काय असावं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. काय लेग कटर, ऑफ कटर, जास्तीत जास्त लेग कटरचा वापर केलाय. डावकरी आताच्या गोलंदाजाला 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 28ला 4. सध्या आपण पाहत आहे 7च्या ॲव्हरेजने. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. या आपण जाऊया डीजे एन वाय यांच्याकडे. आपण पाहू शकणार आहोत परेश घरत नेहमीच या पालघर स्पोर्ट्स क्लबला सौजन्य करत असतात. पुरस्कर्ते आहे संदीप म्हात्रे, टीम मेंटॉर म्हणून काम बजावतात. 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या देवा 11 टीम स्ट्रगल करते. हा बॉल जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येताना आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मित पटेलचा पहिलाच बॉल आपण पाहू शकलात. व्हाईटच्या स्वरूपात 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एबी ग्रुप ट्रॉफी 2026चं हे शानदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. वाघदेव खार्डी, विघ्नेश यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पालघर स्पोर्ट्स क्लब या टीम बरोबर खेळत असताना पहिलाच बॉल आता डॉट येतोय. 29ला 4. स्विच हिटचा फटका, अप्रतिम फटका तर आहे आणि सरळ बॉलने मात्र यावेळेला बीट केलंय निकुंज राऊतला. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत चौकार आणि संदीपजी म्हात्रे यांचा चौकार आणि स्वागत केलंय व्यासपीठावर. 4 रन. जितेंद्रजी पाटील साहेब माकुनसार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 33 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा सध्या खेळ होत असताना आपण पाहू शकतायत. प्रकाश तुंबडाचा हा फटका यावेळेला फसलाय आणि भूषण पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. 33ला 5 धक्के बसलेत. 33 लॉस ऑफ 5 विकेट. देवा 11 टीम. समाप्तीवर झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कैलास काकड न्यू बॅटर. स्टार्ट चांगली झाली नव्हती. पहिल्या बॉलवर प्रतीक शिंगडीच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर त्याने थोडंसं संयम बाळगला नाही आणि त्याचा परिपूर्ण फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघाला मिळत असताना पाहायला मिळाला. भूषण पाटीलने 2 स्पेल आपल्या कोट्यातील पूर्ण केले. काय गोलंदाजी केली. भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळाला. खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडली असं सुद्धा म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि मित पटेलला सध्या आपण पाहतायत. बलसाडचा हा गोलंदाज चांगला बॉल फिरवलाय. ही ताकद आहे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान मित पटेलचं, परंतु त्याचे उच्च विचार गोलंदाजीचे पहा अप्रतिम पाहायला मिळत आहेत. काय ग्रेट बॉलिंग.
काय बॉल फिरवला होता, वाह. आणि महेश राऊत सुद्धा खुश झाले असतील या बॉलवर. पुन्हा एकदा महेश राऊत या वेळेला गॅदर करत असताना या बॉलला षटक क्रमांक कंप्लीट झालेत. वाह, सुपर बॉलिंग, नाईस बॉलिंग. या वेळेला मात्र जरूर विकेट किपरच्या भूमिकेत म्हणत असतील 33ला 5 आणि षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 5. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दिवा 11 टीम. मोबदल्यामध्ये आदरणीय मंगेशजी भोईर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे गुणलेखक अमरजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. 33ला 5 5 षटकांच्या समाप्ती अखेर पहिलाच बॉल मनोज पाटील गाजवलं. पहिली बाईक आणि त्यानंतर रॉकी ग्रुप चषकामध्ये सेकंड मोटरसायकल ज्याच्या नावावर पाहायला मिळते तोच मनोज पाटील मन्या सध्या आपण पाहतायत. स्विचीचा फटका खेळण्याची तयारी दाखवली परंतु इथे फिल्डर येत आहेत. चांगला झेल टिपला गेलाय. महेश राऊत कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. 33ला 6वा धक्का गॉन. स्विचीचा फटका पहा, एक्सप्रेशन यावेळेला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि महेश राऊतने आज कमालीची ग्राउंड फिल्डिंग केली. अतुल ठाकरे परफेक्ट लक्ष होतं त्याचं, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. ऐन वेळेला चांगली बॅटची ग्रीप बदलली आणि त्याचे चेहऱ्यावरचे जे स्लो एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत. गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं आणि त्यानंतर स्लो मोशनमध्ये काय क्लॅरिटी आहे प्रिन्स मूव्हीज. वाह, ब्युटिफुल. फलंदाज बाद. पाटील मन्या इझोना हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. 33ला 7. 3 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय खाचे न्यू बॅटर. हॅट्रिक बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फील्डमध्ये सेट करतोय. बॅकवर्ड पॉइंट थोडासा हटवला गेलाय. भूषण पाटील आणि दीपेश घोलप सध्या आपण पाहिलं तर थर्ड मॅन. एक सिक्सर किंग, अलमानचा सन्मान आणि वाडा तालुक्याचा अभिमान दीपेश घोलप. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इरादे चांगले होते चिन्मय खाचेचे परंतु यावेळेला बॉल आतमध्ये आला. बॅटची एज घेतली, खेपट्टीच्या बाजूला बॉल राहिला आणि तिथे विकेट किपरने बॉल कलेक्ट करेपर्यंत सिंगल मिळाली. 34ला 7. 4 बॉलच्या समाप्तीनंतर देवा 11 टीम प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर बोबा 11 टीम चे कॅप्टन मीत पटेलने सांगितलं आम्ही डेफिनेटली फिल्डिंग स्वीकारू, पहिल्यांदा आम्ही खेळतोय तर थोडीशी हॅपी फिलिंग जरूर येते असं मीत पटेलने त्यावेळेला वक्तव्य केलं होतं. अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मनोज पाटील विठ्ठलवाडीचं वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सध्या मन्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. चांगला बॉल होता, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं
आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली, काय बॉल फिरवला होता. सरळ बॉल विकेट किपर हातामध्ये निघून गेला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 35ला 7. कारण ही खेळपट्टी समान न्याय देणारी खेळपट्टी आहे. कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते. यावेळेला ऑन साईडला वाह, काय फटका खेळलाय कैलाश काकडच्या बॅटमधून. मनगडाचा चांगला वापर करत असताना या अगोदर कैलास आले असते तर कदाचित धावांचा वेग वाढला असता. या षटकारानंतर 6 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फ्लिक ऑफ द रिस्ट, नो लुक शॉट, सुपर टायमिंग. कैलाश काकडच्या बॅटमधून 6 आल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41. निलेश किनी यावेळेला दर्शवत असताना 42 धावांचं टार्गेट यावेळेला सेट करण्यात आलंय. चला टॉस टाइम. वळूया आपण मुख्य मंचाकडे. हॅलो 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 मॅचिक. हॅलो हॅलो. नुकतंच ज्यांचं मुख्य मंचावरती शुभागमन झालंय माननीय श्री मिलिंदजी पाटील साहेब दहिसर, माननीय श्री जयजी पाटील साहेब दहिसर, आदरणीय मोरेजी वैती साहेब दहिसर, प्रभाकरजी पाटील साहेब दहिसर आणि महादेवजी गरज साहेब केलवरड मायकोप, जितेंद्रजी पाटील साहेब, सर्व मान्यवरांचा आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. आणि आदरणीय मिलिंदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही अजयजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचं मायेचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे संस्थापक आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मिलिंदजी पाटील साहेबांचं आपण करतोय भव्य वेलकम. त्यानंतर आम्ही विनंती करतोय आदरणीय जयजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही अजयजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपल्या मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होताना आपण बघतायत. या स्पर्धेचे संस्थापक अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय मोरेशजी वैती साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. आणि प्रामुख्याने एबी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आपले खरोखरच आभार मानतोय आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब दहिसर, जयजी पाटील साहेब दहिसर, मोरेजी वैती साहेब दहिसर ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला सौजन्य झालेले आहेत. त्यानंतर आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब दहिसर त्यांचं शुभ सन्मान, मामा भांजेंचा एक चांगला फोटो आपण या ठिकाणी कव्हर करतोय. थँक्यू प्रभाकरजी पाटील साहेब. त्यानंतर आपण बघतायत आगरी सेवाभावी संस्था अध्यक्ष आदरणीय महादेवजी गरज साहेब यांचा शुभ सन्मान अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. ज्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मितहास्य असतं असं आमचे महादेवजी गरज साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय जितेंद्र पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. वेलकम जितेंद्र पाटील साहेब. अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून सर्वांचा यथोचित मान सन्मान आपल्या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण करतोय. पुनश्च एकदा सर्वांचं वेलकम वेलकम वेलकम. वागदेव कार्डी विपक्ष पालघर स्पोर्ट्स क्लब, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण त्वरित टॉससाठी या. पालघर स्पोर्ट्स क्लब आणि वागदेव कार्डी त्वरित टॉससाठी यायचं. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वागदेव कार्डी संघ आणि पालघर स्पोर्ट्स, चला विनंती आहे टॉससाठी आपण सामन्याला होते सुरुवात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एका साईडला पॉवर प्लेचा बिताज महेश राऊत उर्फ गुरुला आपण पाहू शकतायत, तर एका साईडला आपण पाहू शकाल मिस्टर समीर तामोरे.
तर वसईचा अप्रतिम एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते अनिकेत चौधरी. एक वेगवान गोलंदाज आहे महेश राऊत समोर. पंकज घरत अर्थातच बंटी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. पहिलाच बॉल ऑन साईडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र एक रन डेफिनेटली मिळेल. आकाशकडे बॉल निघून जातोय. आज आकाश यांची बॉडी लँग्वेज थोडीशी खालावली गेली. 6 बॉल त्यांनी खेळले, परंतु तिथे अकाउंट ओपन केलं नाही, त्या हरकत नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहणार. त्यामुळे फक्त तोच विचार न करताना आता आपल्याला या प्रेझेंट वेळेत काय करायचं ही खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या वेळेला 1 वर जाऊन पोचले गेले. अकाउंट ओपन केलं महेशराव गोरूने. यावेळेला बाची घेत नशिबाचा चौकार मिळेल. 4 रन चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. अनिकेत चौधरीचा हा बॉल ह्या वेळेला उसे घेणारा जरूर होता. प्रतीक शिंगडेला बॉलने हुलकावणी दिली, प्रकाश तुंबड्याला बॉलने हुलकावणी दिली आणि लॉंग स्टॉप रिझनला चौकार आला. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नव्हता आणि इथे येतोय लक फॅक्टरचा चौकार. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या बोबाय 11 या टीमची जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. सध्या श्याम हजारे साहेब खुश असतील, प्रीत पाटील खुश असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विकेट किपर येत आहेत, चांगला झेल. कॅच कॅरी करत असताना ग्रेट कॅच. फलंदाज बाज समीर तामोरे, दांडीचा ब्रँड, मात्र एक चौकार कॉन्फिडेंटली नव्हता. आज नामी संधी होती, कारण ओपनिंग बॅटर म्हणून त्याला धाडण्यात आलं होतं, परंतु त्याने एक चौकार तो कॉन्फिडेंट लेवलने खेळला नव्हता, तिथे थोडासा अडखळला आणि हे मात्र एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळत आहे जे क्लोज कॅमेरामध्ये घेतले गेलेत. अनिकेत चौधरीचा बॉल आणि त्यानंतर गुडलेन स्पॉटवरून ऑफ कटर बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज and taken. फलंदाज बाद back to the dugout. First wicket down. प्रतीक पवार मॅन फ्रॉम नवापूर. परेश शारेकर, प्रतीक पवार नेहमीच चर्चेत राहणारे खेळाडू आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत आणि आज इन्व्हाइट केलंय या टीमच्या दरम्यान. बोबा 11 या टीम मधून आपण पाहू शकतायत प्रतीक पवार एक गुड कॅप्टन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम चांगला बॉल होता, थोडासा सरप्राईज करून गेला अनिकेत चौधरी. यावेळेला सांगतोय जरी 42 धावा असल्या ना तरी सुद्धा आम्हाला या ठिकाणी हार मानणं सहन होणार नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत लढा देण्याची आमची ही वृत्ती आहे. चांगले ध्येय गाठावे लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. मॉरल डाऊन झालंय तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघ मात्र त्याचा पुरेपूर ॲडव्हान्टेज घेतो. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. मॅग्निफिसंट बॉलिंग अनिकेत चौधरी. मग रबर बॉल क्रिकेट असेल, मग टेनिस बॉल क्रिकेट असेल, चांगला रुजू आहे अनिकेत चौधरी. चांगला बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. अनिकेत चौधरीचा विचार केला तर वसई विभागातून गिरीज या गावातून तो बिलॉंग करताना सातत्याने पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचले गेले. 6 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. महेश राऊत ग्राउंड स्ट्रोकचा बेताज आहे, एक सेन्सिबल प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. क्रिकेटच्या खेळात गुणवत्ता सिद्ध करावी लागते. फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता, नो बॉलचा इशारा, त्यामुळे थोडीशी नाराजी जरूर पाहायला मिळाली, कारण ह्या बॉलला जर फॉलो केला असता तर कदाचित चौकार येण्याची दाट शक्यता होती, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थरा नाहीये. नो बॉलचा इशारा, त्यामध्ये फ्री हिट. हा बॉल सुपर हिट होईल का? 1 नंतर ऍड होते. 7-1. फ्रीटचा बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. आणि प्रतीक शिंगडे हेच सांगतायत अनिकेत चौधरीला तुला याच पद्धतीने बॉल यावेळेला फिरवायचे होते आणि ते सुद्धा त्याने काम केलं. पहिल्या षटकात दमखम दाखवणारे षटक हे गोलंदाजाच्या स्वरूपात आपण पाहू शकलात. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 7 धावा बोबा 11 टीमच्या फलकावर पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी 35 रन हे सामन्याचं समीकरण. स्टँड आता खचाखच भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अतिशय महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा संदीपजी किनी यांचा कटआउट्स आपण पाहिला नुकताच आणि संपूर्ण मात्र आपण पाहत आहेत पदाधिकारी मुंबई 11 7ला 1 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रिन्स मूव्हीज या चॅनलवर सध्या आपण आहोत. भिवंडीतील लोकप्रिय असं हे चॅनल आपण पाहू शकतायत. सामना बॅलन्स आहे. इथून जर विकेट्स आल्या डॉट बॉल आले तर कदाचित सामन्यामध्ये पलटवार निर्माण होऊ शकेल, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण करावा लागेल. प्रकाश तुंबडाचा पहिलाच बॉल फाईटच्या स्वरूपात 1 रन ऑलरेडी कमी धावा आहेत, त्यामुळे मात्र यावेळेला एक्स्ट्रा धावा आल्या तर समीकरण थोडंसं सोपं होतं. जे प्रेशर असतं ते रिलीज होतं प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून. यावेळेला प्रतीक पवार बॅटची एजंट टेकन, फलंदाज बाद बाहेर निघणाऱ्या बॉलवर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते विकेट डाऊन होत असताना आपण पाहू शकतायत. अगदी चांगला बॉल फिरवला होता ऑफस्टमच्या बाहेर, फिंगरचा चांगला वापर केला प्रतीक शिंगडे अप्पीने, कोणती चुकी केली नाही. 8ला दुसरा धक्का मुंबई 11 टीमला गॉन. आतमध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर सूर्या नायडूला आपण पाहू शकाल. एक मातब्बर खेळाडू आहे, सध्याचा हंगाम तो गाजवतोय. चित्ता कॅम्प या ठिकाणाहून या खेळाडूची वर्णी सातत्याने पाहायला मिळते ऑल इंडिया ओपनच्या माध्यमातून. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्रकाश तुंबडा बरीच वर्ष या खेळाडूने सुद्धा व्यतीत केलेत. आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत बऱ्याच मॅन ऑफ द सिरीज, अनेक ओपन टीम मधून सुद्धा खेळत असताना अनेक विकेट हॅट्रिक, मॅन ऑफ द सिरीज मिळवलेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते आणि अशा वेळेला अशा प्रकारचे डॉट बॉल जेव्हा येतात ना त्यावेळेला अंडर प्रेशर बॅटिंग करावी लागते आणि प्रकाश तोच दबाव वाढवण्याचा सध्या वारंवार प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर थिंकिंग वापरले. निहिल किनी या ठिकाणी उपस्थित होत असताना एवन जोडी आहे जित पाटील आणि निहिल किनी ते सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं वेलकम आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल सूर्या आज यावेळेला अडखळत खेळत असताना सरळ बॉल प्रतीक शिंगडेच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना नंदकुमार पाटील यावेळेला नंदा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालंय. सध्या आपण पाहिलं तर मुंबई ते दहिसर असं अंडर 19 अंडर 16चं आणि सध्या यावेळेला सूर्या आल्या पावली परत बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. सहर्ष स्वागत मनोज पाटील मिस्टर मन्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. वेलकम नंदू पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दहिसर गावातील अनमोल रत्न वेलकम नंदूभाऊ, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि व्यासपीठावर. मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA जोगेश्वरी ते दहिसर विभाग ज्यांची नियुक्ती नुकतीच झाली, 15 वर्षाखालील मुलींच्या प्रशिक्षकपदी कोच निवड झाल्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन असेल. वेलकम नंदूजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र तिथे पुढे सरसावले गेले फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ अखेरीस 9ला 3
आपण पाहतायत 42 धावांचा पाठलाग करत असताना कठोर परिश्रम आणि जिद्दीचे फळ खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हे नंदू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि ते उपस्थित झालेत. सध्या आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA जोगेश्वरी ते दहिसर या विभागातील 15 वर्षाखालील मुलींच्या प्रशिक्षकपदी कोच निवड झाल्याबद्दल नंदूजी पाटील स्पेशली पुन्हा एकदा अभिनंदन असेल. 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्ती अखेर. बोबा 11 टीम 24 बॉल आणि विजयासाठी 33 रन. 2 फलंदाज महेश राऊत एका साईडला 3 बॉलमध्ये 1 रन. मनोज पाटील आल्या सिंगलने आपलं खातं ओपन करतोय. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर दुहेरी आकड्यामध्ये. मी खार्डी टीमचे कॅप्टन वागदेव, खार्डी टीमचे कॅप्टन प्लीज आपण फॉर्म फिलअप करून सबमिट करायचं आहे. चांगला बॉल होता, चांगला बॉल. या वेळेला थोडासा बॉल खालून निघून गेला, बॅट हवेत फिरली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहा, गोलंदाजाने अजूनपर्यंत जिद्द हरलेली नाहीये. हीच खूबी असते, कारण जिद्द मेहनत या 2 गोष्टी म्हणजेच ग्रामीण क्रिकेटचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. अनिकेत चौधरी काय स्पेल हाताळलाय. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना अचूक टप्प्यावर भेदक मारे सध्या तरी करत असताना 10 वर 3 काय गोलंदाजी केले. सुपर बॉलिंग. दहा रन 3 विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. महेश राऊत सध्या यावेळेला स्ट्रगल करतायत. 42 धावांचं टार्गेट, 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. चांगला बॉल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 5 बॉल हाताळले, त्यामध्ये 6 बॉल खेळले, त्यामध्ये एकच धाव फक्त. काय अनिकेत चौधरीचा स्पेल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतो. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. अनिकेत चौधरी गिरीज एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साईडला आपण पाहत आहेत, परंतु फिल्डरला निवडला आणि फिल्डरने कोणती मिस्टेक केलेली नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद महेश राऊत अखेरकार बॅक टू द डगआउट. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट गॉन. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व मंगेशजी पंडित साहेब आणि विजयजी पुरंदरे साहेब, उदयजी पुरंदरे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं जे द्वितीय क्रमांकाचं जर आपण पाहिलं तर पारितोषिक उदयजी पुरंदरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मंगेशजी पंडित साहेब यांच्या माध्यमातून हे दातृत्व व्यक्तिमत्व सध्या व्यासपीठावर उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 10ला 4. बिकट परिस्थिती पाहायला मिळते, परंतु या परिस्थितीला सामोरे जाण्याची जिद्द शुभम पाटीलकडे असेल का? मनोज पाटीलला आज खांद्यावर मोठी जबाबदारी घेऊन खेळावं लागणार आहे. सफाळ्याचा अभिमान आहे. या ठिकाणी आपण पाहत आहेत अनिलजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे सुभाषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. राजहंस साहेब आपण पाहू शकतायत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज संपूर्ण मंडळी टेंबोडेकर उपस्थित होताना वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज मान्यवरी मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सध्या आपण पाहिलं तर काय गोलंदाजी अप्रतिम आपण पाहू शकाल. फक्त 1 रन आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ अखेरीस 10ला 4.
18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 32. कोणीही कल्पना करू शकत नव्हता की 42 धावांचं टार्गेट चौथ्या पाचव्या षटकापर्यंत कंप्लीट होऊ शकेल, परंतु हे क्रिकेट आहे. परेशजी महादेव गरज साहेब प्रथम पारितोषिक, उदयजी महादेव पुरंदरे साहेब द्वितीय पारितोषिक, मंगेजी मनोहर पंडित साहेब तृतीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आणि सध्या उदयजी पुरंदरे साहेब यांना आपण पाहतायत, मंगेजी पंडित साहेब यांना आपण पाहू शकाल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, टक्क नावाजालाय आणि सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आभाळाला सॅल्यूट करणारा मनोज पाटील मनाच्या बॅटमधून दमखम दाखवणारा हा खणखणीत AB ग्रुप ट्रॉफी षटकार 6 धावा. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला फटका होता प्रकाश तुंबडाच्या अगेन्स्ट, अप्पीच्या अगेन्स्ट खेळला गेला होता. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु अप्पी हार न मानणाऱ्यांपैकी एक. शेवटच्या मोमेंटला काय ड्रॉफ्ट, ओ माय गॉड. आता मनोज पाटील यानंतर विस्फोटक बनेल का? ऑलरेडी विध्वंसक फलंदाज आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं सिंगल मिळते, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 17 लॉस ऑफ 4 विकेट. हा झेल खूप महत्त्वपूर्ण होता. मनोज पाटीलने थँक्यू व्हेरी मच सांगितलं असेल. सध्या हे टेंबोडेचे अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी नेत्रदीपक आयोजन आणि त्यामध्ये संपूर्ण ही मंडळी, एक चांगलं वक्तृत्व, कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. अनिलजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळतात, सुभाजी पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत आणि संपूर्ण ही मंडळी हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट. शुभम पाटीलच्या बॅटमधून हलक्याशा हाताने ग्लाइड केलं होतं. या बॉलला 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनोज पाटील सुद्धा ॲप्रिशिएट करतोय आपल्या पार्टनरला आणि हीच खूबी असते जेव्हा दोन्ही फलंदाजांमध्ये एका साईडला डोंबिवलीचा खेळाडू पाहायला मिळतो शुभम पाटील, तर एका साईडला सफाळे विभागातील खेळाडू पाहायला मिळतो आणि तुम्हाला बॉन्डिंग लवकरात लवकर ते जुळवता आलं पाहिजे. पुन्हा एकदा ग्लाइड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 19. या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकतायत. या बॉलला लेफ्ट केलं. जतीन बोयाल सर लगेच सज्ज होते. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 14 बॉल आणि विजयासाठी 22 रन बोबा 11 या टीमला विजयासाठी. यावेळेला अप्रतिम लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत झन्नाटेदार षटकार. स्पेक्टॅक्युलर 6. आणि काय षटकाराने भव्य स्वागत केलंय आदरणीय सन्माननीय परेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. काय फटका खेळला होता शुभम पाटील. या वेळेला सांगतायत मला का एवढ्या दुरून बोबा 11 टीम मध्ये बोलवलं गेलंय, ती कला दाखवण्यासाठी, ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी. 26 ला 4. कदाचित या वेळेला प्रकाश तुंबडाने जर विकेट मिळवली असती तर रंगरूप वेगळं पाहायला मिळालं असतं. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 16 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला स्लॉक केलंय परंतु फिल्डरला निवडलंय. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि सरळ बॉल फिल्डरच्या हातामध्ये विसावला. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. 26 ला 5. बॅक टू द डगआउट. शुभम पाटील गॉन.
स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. परिजी गरज साहेब यांना आपण पाहू शकतात प्रथम पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच पालघर स्पोर्ट्स क्लबला क्रिकेटच्या प्रेमाप्रती अनिलजी गावड साहेब यांना आपण पाहू शकतायत. महादेवजी गरज साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सुभाजी पाटील साहेब यांना आपण पाहतायत. मंगेजी पंडित साहेब, उदयजी पुरंदरे साहेब यांना आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नंदू पाटील साहेबांना आपण पाहू शकतायत. जोगेश्वरी ते दैसर मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रशिक्षकपदी कोच म्हणून ज्यांची निवड झाली. जिद्दीचं फळ मेहनत, त्या मेहनतीच्या जोरावर सध्या आपण पाहतायत अजयदादा भोईर यांच्या स्पर्धेला नेहमीच ते उपस्थित असतात. त्यांच्या विनंतीस मान देऊन 12 बॉल 16 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 4 षटकांचा खेळ. अखेरीस बोबा 11 श्याम हजारे साहेब यांचा संघ पाहायला मिळतो. वाडा तालुक्यामध्ये नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये श्याम हजारे साहेबांचा संघ अर्थातच बोबा 11 एंट्री करत असतो. तर एका साईडला देवा 11 टीम जे आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत जेवढे चांगले खेळाडू जे तयार झालेत, कला दाखवतात, त्या खेळाडूंना प्राधान्य दिलं जातं. देवा 11 या टीमच्या माध्यमातून ही सुद्धा एक खरोखरच महत्त्वाची बाब पाहायला मिळते. 12 बॉल 16. गोलंदाज सज्ज अतुल ठाकरेला आपण पाहतायत. अतुल ठाकरे बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरला, गोलंदाजीमध्ये काय करामत करेल. पहिलाच बॉल. आज मनोज पाटील नशीब घेऊन उतरलाय. प्रतीक शिंगडे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की मनोज पाटीलला आज जीवनदान खूप मिळालंय. 1-2 सेकंड अटेम्प्टला मात्र कॅरी केला असता तर कदाचित झेल जरूर गृहीत धरला असता, परंतु इथे कॅच ड्रॉप्ड, जमिनीवर बॉल आदळला. आता 11 बॉल आणि 16 रन. या खेळाडूकडे खूप एबिलिटी आहे, परंतु तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात नेहमीच गुणवत्ता सिद्ध करावी लागते. काल काय झालं त्यापेक्षा आज आपण काय करणार आहोत या गोष्टीकडे महत्त्व मोठ्या प्रमाणात दिलं जातं खेळाडूंच्या माध्यमातून, व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. ऑन द राईज खेळत असताना दूर आहेत फिल्डर. फिल्डर पुढे सरसावता येईल, मात्र आता सर्व काही मनोज पाटील आणि बोबा 11च्याच बाजूने नशीब फिरत असताना पाहायला मिळत आहेत. खराब फिल्डिंग. 4 रन. यात चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी 12 रनची आवश्यकता. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. यावेळेला ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट. वाह, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. 6 धावा. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण भूमिका. प्रकाश तुंबडा आज मात्र या वेळेला त्याचं नाव हॅप्पी आहे, परंतु हॅप्पी नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन बोबा 11 टीम अँड हार्ड लक देवा 11 टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिलात. आपल्या पुरस्कर्त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि त्याचप्रमाणे आपलं सुद्धा कौतुक आहे. चला, हँडशेक करायला विसरू नका. जरी ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट असला तरी सुद्धा मात्र आपण हस्तांदोलन करायचंय. बोबा 11 ऑन बाय 5 विकेट्स. आणि इथे आपण पाहू शकतायत मनोज पाटील ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. विथ द बॅट 26 आणि विथ द बॉल 8 रन देत 2 विकेट.